तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आमच्या. तर मी बघा, मला एक जणांनी म्हणजे आम्ही एका ठिकाणी ह्याला गेलतो प्रमोशनला. तिथं मला एक गिफ्ट म्हणून स्ट्रॉबेरीचं झाड दिलं. तर ते आम्ही कुठं लावू म्हणण्यात एक दिवस आमचा तसाच निघून गेला. म्हणून आज आम्ही आणलं मळ्यातच लावावं म्हणलं, कारण वेळच्या वेळेला त्याला पाणी पण भेटेल शेवग्यासोबत आणि खत पण भेटेल. म्हणून मळ्यातच आणलं. घरी लावायचं होतं पण घरी काय शरडं करडं असल्यामुळं ते झाड खाल्लं बिल्लं तर काय होईल, काय करायचं म्हणून मळ्यात घेऊन आलो लावायला. तर जात जात शेवग्याच्या झाडाकडे लक्ष चाललं होतं माझं. शेंगा आहेत त्या का नाही, त्या पाणी दिले का नाही माझं मी बघत होते आपली अशीच ह्यांना बोलत बोलत. तर मला काही ही जरा माळाला असल्यामुळं शेंगा भरपूर लागलेल्या, पण ती माळ रान असल्यामुळं शेवगा जरा त्याला पाणी जास्त द्यावं लागतं आहे म्हणून सांगत होते यांना मी. तशीच मोहर मग चालत गेलो आणि तिथनं मग शेंगा जरा खाली चांगलं रान आहे ना, काळं रान, तिकडे शेंगा भरपूर लागले त्या. एका एका झाडाला 20-20, 25-25, 30-30 अशा शेंगा आहेत त्या. तर हे बघा, अशा शेंगा आहेत त्या. त्या दिवशी आम्ही ह्याचं ओढून बांधलं होतं, त्यावेळेस ही कवळे शेंगा होत्या. आता अशा लांबड्या झाल्या त्या बघा. ती साईडला अशा ठ्याप्या ओढून बांधल्यामुळे सरळ येते त्या, नाहीतर ठापं नाही ना बांधलं तर ती वाकड्या होते ते शेंगा. म्हणून एकामेका झाडाला असं ठापं बांधलं होतं. तर आता आम्ही आणल्या घरी भाजीला पण शेंगा. तरी पण माझं शेंगावरच लक्ष होतं सारखं. हे शेंगा जाताना घरी घेऊन जायचं, ती शेंगा जाताना घरी घेऊन जायचं, असं चालू होतं माझं बोललं. तर यांचं म्हणणं होतं सगळा शेवगाच तूच तोडून येईन, एकच दिवशी करून खा म्हणत होतं. हे बघा, ह्या शेवग्याच्या पानाची पण भाजी करते ती बरं का. म्हणजे आपण मेथीची भाजी करतो ना, तशा पद्धतीनं शेवग्याच्या कवळ्या पानांची भाजी करते ती. हे बघा, शेंगा अशा झाल्या त्या आपल्या. तर आता तोडा एक करायचा आहे, घरगुतीच तोडायच्या आणि न्यायच्या विकायला. काय काय झाडं पण अशी बारकी आहे ती, म्हणजे तिथली झाडं गेली ती पावसानं. परत डबल तर आम्ही काय तिथं झाडं गेलेल्या झाडापाशी बी पण लावलं नाही तर काढली पण नाही. ती गेलेली झाडं तशीच ठेवली होती, ती फुटून आली ती झाडं. आता शेवग्याचं कसं आहे, थोडंसं जरी ओलं असलं तरी ती फुटून येतं खोड. तर बघा, ही सगळ्यात मोठी आमच्या बागेतली सगळ्यात मोठी शेंगा ही. पूर्ण बागेतच अशी शेंग नाही एवढी मोठी, एवढी लांबडी शेंगा आहे ही त्या झाडाला, या 2-3 झाडाला. हे बघा, तर अशा पद्धतीनं आपल्या बघा शेंगा आहे त्या शेवग्याच्या. आम्ही पाऊस झाल्यापासून याला पाणीच दिलं नव्हतं, त्यामुळं जरा लेट झालं, नाही लवकर सेटिंग झालं असतं. पण आम्ही पाऊस पाजर लागला होता रानाला, त्यामुळं आम्ही काय लवकर लक्ष बी दिलं नाही शेवग्याकडं. आणि पाजरामुळं लय झाडं गेली, ते आमचं मनच ही झालं नाही. परत ना एक दिवशी मळ्यात गेले सगळी झाडे अशी हिरवीगार खालची काळ्या रानातली दिसायला लागली आणि त्याला शेवग्या सटिंग बी भरपूर झालं. मग आम्ही पाणी दे चालू केलं, खात घातलं. मग काय हे अशी झाली नाही, ह्याच्यापेक्षा मोठी आली असती रोपं तशी आमची, पण आम्ही वेळच्या वेळेला त्याला ही केलं नाही. पाजरामुळं झाडं गेल्यामुळं आमचं मन जरा ही झालं. तर आता हे का इथं ही म्हणलं इथं लाव आता, म्हणून इथला धनोरा आहे ती काढला ते स्ट्रॉबेरी झाड लावायसाठी. ही खुरपले आधी, पण डबल धनोरा आलाय बघा. ती खाली जसं खोदल तसं वाळवीच दिसत होती. मला काय लावूच वाटेना झाड, वाळवी होती म्हणून.
पण हे म्हणलं नाही, वाळवीला काय नाही होत, आपण हे आणून टाकू, वाळवीचं काय नसतं, येतं रोप म्हणलं. मला वाटलं वाळवीने येत नसतं म्हणून मी खांदत नव्हती, पण हे म्हणलं येतंय, खान निसते तू तर ती. तर दोन्ही झाडाच्या मी मध्ये लावलं आहे, पण कडला लावलं आहे, एका कडच्याच डायरेक्ट कडच्याच लाईनीला लावलं आहे. दोन्ही झाडाच्या मध्ये खडा खांदला. इळ्यानं काय लवकर खडाच खांदायचा होईना, आणि त्यात वल्ली खाली माती, त्यामुळं पटापटा उरकं नाही खांदायला. त्यांनी आम्हाला सांगितलेलं मळ्यातच लावा रोप, शक्यतो घरी काय लावू नका. घरी आपल्या कोंबड्या असते, त्या कुत्री असते, ती मांजर, ही शेरडं, ही करडं असते, ती कोंबड्या इकरलं का झालं, ते एकदा इकरलं का ती येत नसतं म्हणली. म्हणून त्यांनी सांगितलेलं मळ्यातच लावा. माझं म्हणणं होतं आपलं घरी लावायचं, योग्य वेळेस आपलं तिथल्या तिथं बघा येतं त्याची वाढ. ही जरा लांब झालं शेवग्यात, आमच्या घरापासून लांब आहे शेवग्याचं रान. असू द्या, एकदा ट्राय तर करून बघायचं आपल्या जमिनीत काय नीट उगवतंय काय नाही. ती अनुभव घेतल्याशिवाय तरी येत नसतंय. म्हणून म्हणलं लावूया, मळ्यातच लावूया म्हणून आणले लावाय. जर चांगलं झाड आलंही तर पुढचं पीक आपण स्ट्रॉबेरी घेणार मग ह्या रानात. तर मलाही आनंद झाला होता, कारण स्ट्रॉबेरीचं झाड मी कधी बघितलं पण नव्हतं, आणि आपल्या रानात येईल असं वाटलं बी नाही मला. म्हणून ह्याच्यापाय मला आनंद लय झाला, कारण स्ट्रॉबेरीचं झाड आपण लावतोय आपल्या रानात, काहीतरी नवीन वेगळं करतो या. तर बघा लावलं फायनली एकदाशी. आणि परत ना मग शिर्डीसाठी गवत काढायला बांधाकडंच म्हणलं काढते गवत शिर्डीला आपल्या. तर शिर्डीला गवत काढायला गेली, पण हातमोजी घेऊन गेली नाही. हातमोजीनं नेलं नसल्यामुळं हाताला सगळं ती काटगवत आहे ना, ती काटगवत असं वरबडत होतं, आणि थंडीच्या दिवसात हात कसं कडाकलेलं असतात, ती काटं वरबडलं का ती खरोखरचंच काटं मोडल्यागत होत होतं हाताला. पण तशात तेवढ्यातनं बी काढलं गवत, कारण शिर्डी आपली घरी उपाशी होती. म्हणलं आता काढते, असू द्या तसंच बिना हात मोज्याच, म्हणून मग घेतलं काढायला. तर ते काटगवत बी वरबडत होतंच, पण त्याच्यापेक्षा साईडला कुसळं होती. कुसळं म्हणजे माहीतच असतील तुम्हाला, कुसळं रानात असते ती माळाला. ते कुसळाचं बांध, दोन्ही रानाच्या मध्ये एक बांध असतो, त्या बांधाला सगळी कुसळच होती. ते मला काय कळना, कुसळाचं लय बेकार असतं, काटं टोचलेलं बरं.